याच्यावर लक्ष ठेव. कोणता रे नाही कमी केलं ते बटन दिलंय ना थोडं. त्याला माझ्याकडे यायचं होतं ना. मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कोलिंगे या युट्यूब चॅनल मध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे खुश असाल. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आता आईच्या हातची एक छानशी भाजी. तर ही भाजी कोणती तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला माहित पडेल. आणि काल मी सांगितलं होतं तुम्हाला माझी कोणती फेवरेट भाजी आवडते. तर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की आज कशी आणि कोणती भाजी बनणार होती. तर चला आता आपण भाजी बनवतो. तर आईकडे जाऊया. चला तर तुम्हाला आता दाखवतो मम्मीची रेसिपी कशी येतं. मी लाईट नाही लावून तिथं ना. एक मिनिट. ए तू सांड नको काही. थांब थोडं थांब. याच्यावर लक्ष ठेव. कोणता रे लाईट? अरे पिलो थांब. काय टाकलं होतं त्याच्यात? बरं सगळं सांगा काय काय येतं. मोहरी जिरे. आता काय टाकायली? लसूण टाकते का? बाई याल तिकडं नाही बरं. काय परेशान करतोय रे हा. डायरेक्ट वांगी. तेल किती टाकलं होतं? हो का? अच्छा. काय नमक मीठ चवीनुसार मीठ. थांब रे बाळा, थांब थोडं. मला माझ्याकडे यायचंय. हा किती वेळ परत जास्त? ओके. काय काय मसाले मध्ये? प्रवीण मसाला आणि हे काय कोथिंबीर. वाळलेली कोथिंबीर आहे. आणि हा प्रवीण मसाला आणि फक्त मिरचीची चटणी आहे. हा तर एवढंच बघा तुम्ही. हे खूप टेस्टी लागतं. मला सगळ्यात फेवरेट माझी ही आवडती भाजी. आता मसाला दिलाय टाकून. हा शेंगदाणे वगैरे नाही टाकत मी. हो का? थोडा कमी करायचं आणि 10-15-20 मिनिटं कमी याच्यावर परतून घ्यायचं चांगलं. हा हा 10-15 मिनिट लागतात का? पाणी वगैरे नाही सोडत त्याला. अच्छा. तर बघा याला आता पाणी वगैरे काही टाकायचं नाही. याला फक्त आपण टाकलेलं आहे मीठ, परत ते कोणता प्रवीण मसाला, चटणी आणि सुरुवातीला टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, मोहरी, लसूणचं पेस्ट आहे, तेल. बस एवढंच टाकलेलं याला. आणि आता ही जी भाजी आहे हिला 10 ते 15 मिनिटं याला फ्राय होऊ द्यायचं. म्हणजे तोपर्यंत हा थोडे ते मऊ झाले तर. आणि हे खाल्ल्यावर खूप टेस्टी लागतात. बघा असं हलवतच राहायचं त्याला. गॅस फुल करायचा नाही, कमी केलं ते बटन दिलंय ना थोडं. त्याला माझ्याकडे यायचं होतं ना. तिला 10-15 मिनिटं झालं की ही भाजी पूर्ण रेडी होईल है ना. बर तर बघा ही एवढं सोपी मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा ट्राय करा कारण की खूप छान लागते. आणि एवढे साधे सोपे मला तर नाही वाटत कुठं जास्त काही मसाला हा बनवले जाते म्हणून असं. ती वहिनी करतात पण त्याला काय होतं
पाणी सुटल्यासारखं होतं. पाणी टाकतं जे असं करताना. अच्छा, वहिनी स्वयंपाक करते तेव्हा मम्मी नाही बघत, पण तेव्हा काय होतं माहिती का, वहिनीच्या आजची ज्या टाइमला असते ना त्या टाइमला तिला असं पाणी सुटल्यासारखं असतं त्या वांग्याला, त्याच्यामुळे ती अशी गिजगिज लागते. आणि ही एकदम कोरडी राहते, त्याच्यानं मस्त लागते. 15 ते 20 मिनिटं याला आता मस्त फ्राय होऊ द्यायचं. त्यानंतर आपली भाजी झालेलीची तयार. आता राहिलेला स्वयंपाक जे आहे ते आवरून घेते. आणि मला पण शॉपला जावं लागतं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळं चला आता आपण थोडं पिल्लूचं त्याचा थोडा व्हिडिओ घेऊ आपण. केव्हाच फिरतोय तू बाहेर. काय झोबाळा झोपला का? हा, टीव्ही बघायची तुला? झोप आली? बरं, काय परेशान लावलं त्याने सकाळपासून. हो का, ते डोळे झाकाय नाही. कसं तेव्हा काल पण तुम्ही जेव्हा त्याला जेवायला गेला का झोक्यामध्ये टाकून, तेव्हा डोळे उघडेच होते. घेतलं मग वरती बघत होता टीव्ही. हो का. हा, हे आपलं हिटर मी फिट केलंय बकेटला. काय लिकेज आहे, कसं आहे? चालू नाही, त्याच्यात पाणी टाकलं बकेट मध्ये, गळाली? नाही नाही, असं कसं शक्य आहे? बकेट गळाली काय? हा, तुम्ही कसं म्हणलं बकेट गळायला लागले? हे बघा इथं हिटर फिट. बरं, आता ही भरूनच ठेवलं. किती वेळ झाला हिला? अर्धा 1 तास झाला ना. हे बघा इथं हिटर फिट केलं हिला. कुठं रे बाई, कुठं बोललंय? नाही गळत रे मम्मी. हे बघा मस्त असं हिटर फिट केलेलं याला. घेता घेता तुमच्याकडून खाली सांडलेलं असतं ते गळत नाही ते. मग काही विषय नाही, काही म्हणता तुम्ही. चांगलं काम केलं तरी म्हणायचं ते गळत आहे. नाही ना मी नाही होत ते लिकेज. मला अनुभव आहे, तुला माहिती आहे मी टाके किती फिट केलेले. मग वायर वायर म्हणतं काय? शेगडी बंद, लाईट आली आता. किती वर्ष लाईट गेली. बाई कशी मांडायची असले तर मांडून टाकतो. वायर म्हणतं छोटे मोठे येतं मला, पण तुला माहित नाही का फिटिंग पण आपली नळाची कशी केलेली मी. तूच केली ना ती. मग येतं ना तुला सगळं. मग जे करून पाहिलं ते येतं. मग सगळं येतं मला. कोणाचं बघितलं तरी येतं. मग मिस्त्री काम येतं, फिटिंग काम येतं. अजून काय येतं? सगळं करून बघितलेलं आहे मी. झोपायला काय? हो झोपायला लागलं ते. झोपू द्या त्याला, त्याला परत करते. आताच कस करू लागलं ते? इथं काय पाहिजे होतं त्याला? इकडे बसायचं म्हणतो ते, दुसरं काही नाही. हा तेच. त्याला काय इकडे पसारा वळायचं असं ते. त्याला काही समजत. आपल्याला त्याला वायर लागणार आहे, अशी पिन लागणार आहे बघ. नाही ना, पिन नाही, वायर आहे आपल्याकडं, पण अशी पिन पाहिजे. म्हणजे ते कसं आहे तुम्हाला व्यवस्थित होईल ना काढायला. नाही ना, घरात नाही ना. प्लास्टिकचं बकेट काय होतं त्याच्यामध्ये फिट केलं म्हणजे ते करंट बसायचं भेव राहत नाही ना. प्लास्टिक असल्यामुळे मग तेच ना, त्याच्यामधून एखाद्या असं पाणी पण काढलं डायरेक्ट तरी काही होणार नाही ना. तेच त्याच्यामुळं त्याच्यात फिट केलं. आता टेन्शन नाहीये.
तर हे बघा, इथं मी घरगुती जी आहे ही फिटिंग केलेली. पाणी टाकी जी आहे ही त्या छतावरती आहे, याच्यावरती. आणि फिटिंग वगैरे पूर्ण अशी आणून पाठीमागे तिकडे बाथरूमला एक पॉईंट दिला, नंतर खाली आणलं. हे दिसतं गिझरचा पॉईंट हा इथून इथपर्यंत अशी आणलेली. आणि इथं हा नळाचा पॉईंट. त्याच्यानंतर इथं आता आपल्याला गिझर जर फिट केलं तर आपल्याला बोर्ड लागणार आहे, त्यासाठी हे बोर्ड जे आहे असं बोर्ड काढलेलं आहे. याची पण फिटिंग मस्त आहे. हे MCB बॉक्स आहे, इथून इथपर्यंत आणलेली आहे. तेवढं थोडंफार मला जमतंय. ही फिटिंग जी आहे आता ही जर म्हटलं बाहेरून केली असती तर 1000 रुपये तरी घेतले असे, पण मी डायरेक्ट केली मस्त एकदम पॉईंट टू पॉईंट. काही 1 तास लागलाय मला. आणि त्याच्यानंतर लिकेज पण नाही झालेली कुठंच. परत काय असं आपल्याला रिपेअर करायचं काम पडलेलं नाही. तर हे असे छोटे मोठे कामं जे आहेत ते मी तर करतोय घरी. अच्छा ठीक आहे. तर आता हे बघा, आपली भाजी पण होत आलेली. आणि चला आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पण आवडून घेतो. आता मलाही ते शॉपला तर भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आईची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आणि अजून पण सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर तेही करून घ्या. तर बाय बाय.